पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झाले। राज्यातील मतदान कार्ड काढलेल्या सर्व नागरिकांसाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। बघा, येणाऱ्या 15 ऑगस्ट 2026 पासून मतदान कार्ड असणाऱ्या सर्व नागरिकांना या मतदान कार्डवर ते 5,000 रुपये मिळणार आहेत। त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये एक सदस्य असेल किंवा एका सदस्यापेक्षा अधिक सदस्य असतील आणि सर्वजण मतदान करत असतील आणि सर्वांकडे मतदान कार्ड हे कागदपत्र असेल तर सर्वांना या मतदान कार्डवर ते 5,000 रुपये मिळणार आहेत। आता बघा, तुम्ही आमदारकीच्या निवडणुकीला मतदान करता, खासदारकीच्या निवडणुकीला मतदान करता, इतर पण काही निवडणुका असतात। यामध्ये जेडपीची निवडणूक असेल, पंचायत समितीची निवडणूक असेल, जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील तर त्या निवडणुकांमध्ये तुम्ही मतदान करता, म्हणजेच तुम्ही वर्षानुवर्ष या मतदान कार्डवर ते मतदान करत आलेला आहात। परंतु तुम्हाला अजून कोणताही लाभ या मतदान कार्डवर ते दिलेला नव्हता। त्यामुळेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तर यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती। या बैठकीमध्ये मतदान करणाऱ्या सर्व नागरिकांसाठी 5 मोठे आणि आनंदाचे निर्णय घेण्यात आलेले होते। या 5 आनंदाच्या निर्णयांपैकी पहिल्या निर्णयाअंतर्गत मतदान करणाऱ्या सर्व मतदारांना या मतदान कार्डवर ते एका योजनेअंतर्गत 5,000 रुपये मिळणार आहेत। म्हणजेच नागरिकांनो, मतदारांनो, तुम्हाला डायरेक्ट मतदान कार्डवरती हे पैसे दिले जाणार नाहीत, तर या मतदान कार्डवरती सरकारच्या माध्यमातून एक नवीन योजना आता सुरू करण्यात आलेली आहे। त्या योजनेच्या माध्यमातून ज्यांच्याकडे मतदान कार्ड असेल त्या नागरिकांना त्या योजनेचा लाभ देऊन त्यांना 5,000 रुपये आता दिले जाणार आहेत। मग ही योजना कोणती आहे, या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे, या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, अर्ज कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, कधीपर्यंत करायचा आहे, तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्स मध्ये माहिती पाहून घेऊया। आता बघा, जर तुम्ही महिला असेल किंवा पुरुष असेल तर दोघांना सुद्धा या मतदान कार्डवरील या 5,000 रुपयांच्या योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे। परंतु तुमचे वयवर्ष 18 वर्ष पूर्ण असायला पाहिजे। जर तुमचं वयवर्ष 18 वर्षांच्या पुढे असेल तर तुम्हाला हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये मिळणार आहे। यामध्ये ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांना प्राधान्य दिले जाणार आहे। यासोबत जे पुरुष ज्या महिला नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी आहेत, PM किसान योजनेच्या लाभार्थी आहेत, पीक विम्याच्या लाभार्थी आहेत, कर्जमाफीच्या लाभार्थी आहेत, तर अशा योजनांचे जे पण काही लाभार्थी आहेत, यासोबत जे ज्येष्ठ नागरिक आहेत, म्हणजे ज्यांचं वय 60 वर्षांपेक्षा अधिक आहे, तर त्या ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा या मतदान कार्डवरती 5,000 रुपयांच्या पेन्शनचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये आता दिला जाणार आहे। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने या मतदान कार्डवरील या 5,000 रुपयांच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे करायचा आहे, कसा करायचा आहे, याचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, कोणकोणते कागदपत्रे तुम्हाला जमा करायची आहेत, तर याची आपण सविस्तर पद्धतीने माहिती देत आहोत। परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, ज्याप्रमाणे राज्यातील महिलांना सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती, ज्याप्रमाणे राज्यातील शेतकरी बांधवांना सरकारने नमो शेतकरी योजना, PM किसान योजना, पीक विमा योजना, कर्जमाफी योजना, ज्याप्रमाणे 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना पेन्शनची योजना सुरू केलेल्या होत्या, त्याच पद्धतीने आता मतदान कार्ड असणाऱ्या सर्व नागरिकांना या मतदान कार्डवरती आता एका नवीन पेन्शनच्या योजनेच्या माध्यमातून हा लाभ आता प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जात आहे। परंतु मित्रांनो, मतदारांनो, हा लाभ तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून दिला जात नाही, तर हा लाभ डायरेक्ट तुम्हाला केंद्र सरकारच्या माध्यमातून दिला जात आहे। म्हणजेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून तुम्हाला हा लाभ 15 ऑगस्ट पासून दिला जाणार आहे। म्हणजेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तर यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती आणि कॅबिनेटची बैठक पार पडलेली होती। या बैठकीमध्ये हा सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय राज्यातील मतदान करणाऱ्या सर्व मतदारांसाठी घेण्यात आलेला आहे। म्हणजेच मतदारांना तुम्हाला मतदान कार्डवरती आता एक नवीन योजना सुरू होत आहे। या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला
प्राथमिक स्वरूपामध्ये आता लाभ दिला जात आहे, तर तो लाभ कसा दिला जात आहे त्याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती आता सांगत आहे. तर बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, जी मतदान कार्डवरती नवीन योजना सुरू करण्यात येत आहे, तर त्या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे आणि त्याची शेवटची तारीख काय आहे त्याचीच तुम्हाला आता माहिती देत आहे. परंतु सर्वात अगोदर या मतदान कार्डवरील 5,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी सरकारच्या माध्यमातून ज्या 5 पात्रता लावलेल्या आहेत, तर त्या 5 पात्रता कोणकोणत्या आहेत हेच आता आपण पाहून घेऊयात. परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हा लाभ दिला जाणार आहे. तर बघा, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. आता 36 जिल्ह्यामधील भरपूर नागरिकांकडे मतदान कार्ड आहे, तर 36 जिल्ह्यामधील सर्वच नागरिकांना एकाच वेळेमध्ये हा लाभ देणं शक्य होत नसतं. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून सर्वात अगोदर या ऑगस्ट महिन्यामध्ये एकूण 16 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. जर तुमचा जिल्हा या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल आणि तुमचं वय 18 वर्षांच्या पुढे असेल आणि जर तुमच्याकडे मतदान कार्ड असेल आणि ते मतदान कार्ड तुम्ही 6 महिन्यांच्या अगोदर काढलेलं असेल, तर तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. परंतु जर तुमचं वय 18 वर्षांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार नाही. तर या ठिकाणी आता आपण वेळ न घालवता अर्ज करण्यापासून ते थेट तुमच्या खात्यामध्ये या मतदान कार्डवरती हे 5,000 रुपये जमा होण्यापर्यंत संपूर्ण सविस्तर आता तुम्हाला माहिती सांगत आहे. परंतु मतदारांना ज्या सरकारच्या माध्यमातून पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, तर या कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत त्याचीच माहिती देऊन टाकतो. बघा, पहिली पात्रता म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. तुमचे वय 18 वर्षांच्या पुढे असायला पाहिजे आणि तुम्ही महिला किंवा पुरुष कोणी जरी असला तर तुम्हाला लाभ घेता येणार आहे. बघा, पहिली पात्रता तुमच्याकडे मतदान कार्ड असायला पाहिजे आणि तुमचं वय 18 वर्षांच्या पुढे असायला पाहिजे. दुसरी पात्रता, तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे किंवा तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला याचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे. यानंतर तिसरी, चौथी आणि पाचवी या ज्या 3 पात्रता आहेत, तर या 3 पात्रता अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या 3 पात्रतांमध्ये जर तुम्ही पात्र ठरला तर तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ दिला जाणार आहे. बघा, तिसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे. जर तुमच्या घरातील एखादा सदस्य पोलीस असेल, वकील असेल, शिक्षक असेल किंवा महानगरपालिका, नगरपालिका अशा सरकारी कार्यालयांमध्ये कामगार असेल तर तुम्हाला लाभ घेता येणार नाही. यानंतर चौथी पात्रता, बघा, तुमच्या घरातील कोणताही सदस्य रिटायर पेन्शनधारक नसायला पाहिजे. जर तुमच्या घरातील एखादा सदस्य अगोदर सरकारी सेवेमध्ये असेल आणि त्यांची आता रिटायरमेंट झालेली असेल तर त्यांना सुद्धा लाभ मिळणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचे पाचवी पात्रता, बघा, जर तुम्ही भारत देशाचे रहिवासी असला म्हणजेच तुम्ही कोणत्याही राज्यामध्ये राहत असू द्या परंतु तुमचं राज्य भारत देशामध्ये येत असायला पाहिजे. जर तुम्ही अशा 5 पात्रतांमध्ये पात्र ठरत असला तरच तुम्हाला मतदान कार्डवरील या 5,000 रुपयाच्या योजनेचा लाभ आता मिळणार आहे. आता बघा मतदारांनो, नागरिकांनो, आता आपण पात्रता पाहिलेल्या आहेत. आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने ज्या 16 जिल्ह्यामधील नागरिकांना मतदान कार्डवरती हे 5,000 रुपये मिळणार आहेत, तर ते 16 जिल्हे आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात. यासोबत ज्या 12 बँकांची निवड करण्यात आलेली आहे, तर या 12 बँका कोणकोणत्या आहेत, या बँकेमध्ये तुमचं खातं आहे का हे जाणून घेणं सुद्धा गरजेचं आहे. आता आपण अर्ज कसा करायचा आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे हेच तुम्हाला आता सांगणार आहे. कारण सरकारच्या माध्यमातून राज्यातील महिलांना पेन्शन म्हणजेच पैसे देणारी योजना सुरू करण्यात आलेले होते. राज्यातील शेतकरी बांधवांना सुद्धा विविध योजना सुरू करण्यात आलेल्या होत्या. 60 वयावरील ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा विविध योजना सुरू करण्यात आलेल्या होत्या. आधार कार्डवरती सरकार काही ठिकाणी पैसे देत होता. यासोबत पॅन कार्डवरती सुद्धा काही महिलांना सरकारने पैसे दिलेले आहेत. परंतु या ठिकाणी वर्षानुवर्ष भरपूर नागरिक मतदान कार्डवरती मतदान करत होते, परंतु या नागरिकांना मतदान कार्डवरती कोणताही लाभ दिलेला नव्हता. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता डायरेक्ट मतदान कार्डवरती नवीन योजना सुरू करण्यात आलेल्या आहे. या मतदान कार्डवरील या नवीन योजनेच्या माध्यमातून तुम्हाला हा लाभ आता प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जात आहे. मग या मतदान कार्डवरील या नवीन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा आहे, कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत हेच तुम्हाला सांगत आहे. तर बघा,
अर्ज आपण कसा करायचा आहे त्याची माहिती देऊन टाकत आहे। अर्ज करण्यासाठी तुम्हाला 1 रुपया सुद्धा लागणार नाही। बघा, आपल्याला इतर योजनांचे अर्ज करण्यासाठी 50-100 रुपये लागत असतात, परंतु मतदान कार्डवरील या योजनेचा अर्ज करण्यासाठी, याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला 1 रुपया सुद्धा खर्च करावा लागणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून तुम्हाला मोफतमध्ये आता या योजनेचा अर्ज भरून दिला जाणार आहे। तर बघा मित्रांनो, मतदारांनो, आता आपण भरपूर वेळ घालवलेला आहे। आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने कागदपत्रे आणि या ठिकाणी बँकांची नावे वाचून दाखवत आहे। बघा, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आपल्या राज्यामध्ये फडणवीस साहेबांचं सरकार आहे, म्हणजेच बीजेपीचं सरकार आहे, आणि आपल्या केंद्रामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचं सरकार आहे, म्हणजेच ते सरकार सुद्धा या ठिकाणी बीजेपीचं सरकार आहे, म्हणजेच राज्यामध्ये बीजेपीचं सरकार आहे आणि आपल्या केंद्रामध्ये सुद्धा बीजेपीचं सरकार आहे। तर या दोन्ही सरकारच्या माध्यमातून राज्यातील मतदान करणाऱ्या सर्व मतदारांसाठी हा सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर आता आपण संपूर्ण सविस्तर माहिती पाहिलेली आहे। आता तुम्हाला कागदपत्रांची यादी वाचून दाखवतो। बघा, पहिले कागदपत्र म्हणजे तुमच्याकडे मतदान कार्ड असायला पाहिजे, परंतु ते मतदान कार्ड तुम्ही 6 महिन्यांच्या अगोदर काढलेलं असायला पाहिजे। यानंतर दुसरं कागदपत्र म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड असायला पाहिजे। यानंतर तिसरं कागदपत्र तुमच्याकडे पॅन कार्ड असायला पाहिजे। यानंतर तुमच्याकडे छोट्या आकाराचे 2 फोटो असायला पाहिजे। जर तुमच्याकडे अशी महत्त्वाची कागदपत्रे असतील तरच तुम्हाला खऱ्या अर्थाने 15 ऑगस्ट पासून या मतदान कार्डवरती हे 5000 रुपये आता दिले जाणार आहे। तर तुम्हाला कागदपत्रांची माहिती दिलेली आहे। आता तुम्हाला बँकांची माहिती देऊन टाकतो, कारण जर तुमचं बँक खातं या 12 बँकेपैकी कोणत्या तरी एका बँकेमध्ये असेल तरच तुम्हाला हा लाभ घेता येणार आहे, कारण या 12 बँका राष्ट्रीयकृत अशा बँका आहेत, त्यामुळे फक्त 12 बँकांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे। मग या 12 बँका कोणकोणत्या आहेत ते आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात, परंतु 12 बँका पाहण्याच्या अगोदर तुम्हाला 16 जिल्ह्यांची यादी सुद्धा वाचवून दाखवणार आहे, कारण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एका वेळेमध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये हा लाभ देणं शक्य होत नसतं, त्यामुळे सरकारने टप्प्याटप्प्याने या ठिकाणी हा लाभ देण्याचा निर्णय घेतलेला आहे। म्हणजेच या ऑगस्ट महिन्यामध्ये या 16 जिल्ह्यांमध्ये, सप्टेंबर महिन्यामध्ये उर्वरित जिल्ह्यांमध्ये आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये जे पण काही जिल्हे शिल्लक राहतील त्या जिल्ह्यांमध्ये हा लाभ देण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे टप्प्याटप्प्याने हा लाभ आता दिला जात आहे। आता बघा नागरिकांनो, मतदारांनो, अर्ज कसा करायचा आहे आणि लाभ कसा घ्यायचा आहे याचीच तुम्हाला आता महत्त्वाची माहिती सांगत आहे। तर बघा, तुम्हाला हा अर्ज कागदी प्रक्रियेमध्ये सुद्धा करता येणार आहे आणि तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज करता येणार आहे। बघा, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ऑनलाईन पद्धतीने किंवा कागदी प्रक्रियेमध्ये हा अर्ज करू शकणार आहात। तर हा अर्ज कसा करायचा आहे त्याची माहिती देऊन टाकतो, परंतु अगोदर 12 बँकांची यादी आणि 16 जिल्ह्यांची यादी वाचवून दाखवतो। तर बघा, या ठिकाणी या 12 बँकांपैकी पहिली बँक म्हणजे पोस्ट बँक, यानंतर दुसरी बँक कोटक महिंद्रा बँक, युको बँक, ICICI बँक, HDFC बँक, IDFC बँक, यानंतर पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, यासोबत या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, SBI बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, जिल्हा मध्यवर्ती बँक, यासोबत महाराष्ट्र ग्रामीण बँक। तर अशा 12 बँकांची निवड करण्यात आलेली आहे। आता तुम्हाला जिल्हे सांगतो। बघा, पुणे शहर, मुंबई शहर, रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर, परभणी, बीड, अकोला, जालना, जळगाव, नांदेड, नाशिक, नंदुरबार, नागपूर। बघा, या ठिकाणी या 16 जिल्ह्यांमध्ये अजून धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, लातूर असेल तर अशा जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। आता बघा, जिल्हे आणि तुम्हाला बँका सांगितल्या तर हा लाभ कसा घ्यायचा आहे। तर बघा, सरकारच्या माध्यमातून महिला सन्मान बचत पत्र योजना ही योजना या 12 बँकांमध्ये सुरू करण्यात आलेली आहे। तर या योजनेसाठी तुम्हाला या ठिकाणी मतदान कार्ड असणे आवश्यक आहे। तर याचा लाभ कसा घ्यायचा आहे तर बघा, पोस्ट बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर त्या खात्यामध्ये आता महिला सन्मान बचत पत्र या योजनेच्या माध्यमातून तुमच्या खात्यामधील रकमेवरती आता जास्त व्याजदर मिळणार आहे। थोडी रक्कम ठेवली की जास्त व्याजदर